शुभ सकाळ आणि आजच्या दिवसाचा सगळा प्लॅन आम्ही ठरवलेला आहे। आज आम्ही जाणार आहे शॉपिंगला। शॉपिंग नंतर आम्ही पार्टीला जाणार आहे आणि पार्टी नंतर घरी येऊन गप झोपणार आहे, कारण उद्या आहे 25 तारीख आणि 25 तारखेला आम्ही एका महत्त्वाच्या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे आमच्या दिवसभराची सगळी गडबड 25 तारखेला धरून आजची असणार आहे। आधी वर जाते, मस्तपैकी चहा पिते, नाश्ता करते आणि मग बघूयात पुढे काय होतं। अहो तुम्ही मला काल बोलले होते काहीतरी गिफ्ट घेऊन येणार। तुला छोटा गिफ्ट पाहिजे का मोठा पाहिजे ते सांग। दोन्ही पण पाहिजे। मोठा पाहिजे का? हां। तर हत्तीत राहते। हाय नको मला हत्तीपेक्षा मोठा काय आहे? हत्ती तुला काल का बोलले मला तुला काहीतरी सरप्राईज गिफ्ट देतो। मी सगळ्यांना सांगून बसले तुम्ही मला काहीतरी सरप्राईज गिफ्ट देणार आहे। मी रोज अशा आश्वासना वाटत असतो, डझन मी प्रत्येकाला दिसेल त्याला वाटत असतो की तुला आज काय देणार, उद्या काय देणार। काय नाही मला पाहिजे आता आज। मग आज मला शॉपिंगला घेऊन चला तुम्ही। खोटं आहे की तुला हत्ती देतोय की? ते माझ्या पोराचा हत्ती आहे। कालपासून हे मला म्हणतात तुला काहीतरी सरप्राईज देतो सरप्राईज देतो। आता सकाळी मला ह्याने फसवलं म्हणून मी ठरवलं आता ह्यांना शॉपिंगला घेऊनच जायचं। म्हणून आता कालपासून मागं लागले होते, शेवटी आता आजचा योग आलाय। म्हटलं चला पाऊस असू दे नाही तर काय असू दे, आज मला शॉपिंगला जायचंय म्हणजे जायचंय। आता आम्ही निघालो शॉपिंगसाठी मार्केटला आणि आज संध्याकाळी आहे स्विगीची पार्टी। आम्हाला स्विगीकडून आमंत्रण आलं आहे पार्टीचं, तर आम्ही आज संध्याकाळी जाणार आहे पार्टीला। बघूयात आता स्विगीच्या पार्टीमध्ये नेमकं काय काय होतं। मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला खूप मोठी संधी आली स्पायसी किकसाठी आणि ती संधी आहे उद्या म्हणजे 25 तारखेला गुरुवारी आम्ही येते गोरेगाव मुंबईमध्ये। तिथं कलर्स टीव्हीचं जे बिग बॉस सुरू होणार आहे त्या बिग बॉसचं आपल्याला प्रमोशन करायचंय। म्हणजे बिग बॉसचं जे घर असणार आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण महाराष्ट्राला दाखवणार आहे आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी किंवा हिच्यासाठी पण ही खूप मोठी संधी असणार आहे। तर परवाच्या ब्लॉगमध्ये कदाचित तुम्हाला हिच्या चॅनलवरती पूर्ण सेटअप किंवा बिग बॉसचं घर कसं आहे ते पाहायला मिळणार आहे। येस, मी आता सगळ्यात पहिला आले लहान मुलांच्या सेक्शन मध्ये आणि इथं खूप छान छान आणि क्यूट क्यूट ड्रेस आहेत आणि माझ्या राघवसाठी। ढीगभर शॉपिंग करून आल्यानंतर पटकन आवरलं आणि आम्ही सरळ पोहोचलो स्विगीच्या पार्टीमध्ये। पार्टीत बाकीची सगळी मजा मस्ती करत होती पण आमचं लक्ष होतं जेवणावर। मस्तपैकी प्लेट भरून जेवण घेतलं आणि म्हटलं पहिला जेवून घेऊ। बाहेर गारगार वातावरण असल्यामुळं गरमागरम जेवण पटापटा संपलं। आजचा दिवस बघता बघता कसा संपला कळायलाच नाही, कारण लय गडबड चालली होती, शॉपिंग बाकीच्या सगळ्या गोष्टी। उद्या सकाळी 6ला उठून काहीही करून आम्हाला जायचंय, पण आमचं बाळ अजून काही झोपत नाहीये। 6ला निघायचंय म्हणजे आम्हाला 5 पासूनच आवरायला घ्यायला पाहिजे। एकतर उद्या खरंच खूप मोठ्या ठिकाणी जायची संधी आम्हाला मिळाली, बिग बॉस सारख्या ठिकाणी। त्यामुळं उद्याचा दिवस आमच्यासाठी खूप भारी असणार आहे। कदाचित उद्या व्लॉग पडेल नाही पडेल माहिती नाही, किंवा आजचा व्हिडिओ उद्याही पडू शकतो, उद्या संध्याकाळी पडू शकतो। बराच वेळ झालेला आहे, आता मी शांत झोपते। भेटूयात पुढच्या भागात। शुभरात्री।